चेंडू अखेरीस 6 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस बॉल पुन्हा एकदा सरळ चाललाय सीमा रेखा पार. या बॉल वरती देखील आल्या 6 धावा. प्रवीण सकपाळच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार. केवळ वेगाचा उपयोग केला जातोय फलंदाज प्रवीण सकपाळच्या मार्फत. गोलंदाजाकडे वेग आहे मात्र त्या वेगाचा त्याला फायदा घेता येत नाहीये. फायदा घेतोय फलंदाज प्रवीण सकपाळ. 2 बॉल फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या. एकंदरीत 12 वरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेसचा बॉल पाप पडल्यानंतर खाली राहिला. केवळ त्याला दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तदवर मात्र घेतलेली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 3 बॉलचा खेळ समाप्त. धाव संख्या 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॉल मिस टाइम पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, तदवर मात्र पुन्हा एकदा 1 धाव घेतली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वरती 4 बॉलचा खेळ समाप्त. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला यानंतरची होणारी मॅच जेबीसीसी रोळे विपक्ष यूपीसीसी वेळापूर. दोन्ही संघ तयार राहायचे. मिड इनिंग्स मध्ये आपल्या 2 संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. यावेळेसचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला, जिथे 14 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीण सकपाळ यांनी 4 बॉल फेस केले, 13 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. तर 1 मध्ये 1 संतोष सकपाळ यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागत असताना चेंडू चाललाय मागे. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त झालाय, जिथे 15 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. दुसरा षटक गोलंदाजी मार्फत प्रथम. पहिला बॉल फोर्स केला गेला. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषा पार. या बॉल वरती 6 धावा. षटकार प्रवीण सकपाळ जणू काही ऑफ साईडच्याच रिझनने षटकार मारायचे आहेत असं ठरवून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सातत्याने मोठे फटके त्याच्या बॅटमधून ऑफ साईडलाच येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती एका बॉलचा खेळ समाप्त आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल 20 त्याच्या बॅटमधून आला. तर संतोष सकपाळने 1 मध्ये 1 केली आहे. पुढचा बॉल प्रथमचा. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा सीमा रेखा पार. या बॉल वरती आल्या 6 धावा. प्रवीण सकपाळच्या बॅटमधून षटकार. मोठे फटके सातत्याने खेळले जातात प्रवीण सकपाळच्या माध्यमातून. एकंदरीत 27 धावा, त्याच्यामधील 26 धावा या प्रवीण सकपाळच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज प्रथमचा. यावेळेसचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली. मागच्या षटकामध्ये देखील पाहता पहिल्या 3 बॉल वरती पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आले. तदनंतर मात्र 1 धाव आली आणि संतोष सकपाळ स्ट्रायकर्स एंडला आले होते. या षटकामध्ये देखील पहिल्या 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. या बॉल वरती 1 धाव आणि आता संतोष सकपाळ स्ट्रायकर्स एंडला. यावेळेसचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय.
इथे चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. संतोष सकपाळला माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का टीम KUCC गावडोशी संघाला. 28 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. संतोष सकपाळ मैदानाच्या आतमध्ये यष्टीरक्षक. यावेळेसचा बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. KUCC गावडोशी संघाचा विचार केला 2 संतोष सकपाळ, ज्यामधील 1 संतोष सकपाळ जे आत्ताच बाद होऊन गेलेत आणि दुसरे हे आले जे यष्टीरक्षक म्हणून ओळखले जातात. यावेळेसचा बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला. या बॉल वरती व्हाईट बॉल इथे पंचांच्या मार्फत घोषित केला. व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा या बॉल वरती जोडल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वर यावेळेसचा बॉल ऑनसाइडला खेळला गेलाय. या बॉल वरती आला 2. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 3 धावा या बॉल वरती जोडल्या जातात. तिहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 33 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त. चला विकासजी वाणेकर साहेब समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. तिसरं षटक पहिला बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. सुमित घाडगे गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धावाला प्रवीण सकपाळ समोर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल चांगला चेंडू हाताला गेला. यॉर्कर लेनचा चेंडू या बॉल वरती देखील आली 1 धाव. विकेटने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 34 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटचे 4 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. यावेळेसचा बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. या बॉल वरती देखील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेळला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. पाफेकी ते खरा पाहायला मिळाले. बॅकअप देखील आला मात्र त्याच्याकडून देखील खराब क्षेत्ररक्षण इथे या चेंडूवरती आल्या. 2 धावा. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या स्कोर कार्ड वरती पुढचा बॉल ऑनसाइडला खेळला गेला. या बॉल वरती
एक धावा लीड टिकल्या स्वरूपामध्ये एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या 38 वरती 5 बॉलचा खेळ समाप्त 38 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटचा चेंडू शिल्लक असेल 38 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत खराब क्षेत्ररक्षण रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र या बॉलवरती आली एकदा एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 39 धावा स्कोर कार्ड वरती विजयासाठी 40 ची आवश्यकता टीम काळभैरव बिरवाडी संघाला चला यूपीसीसी वेळापूर आणि जेपीसीसी रोळे दोन्ही संघ कर्णधार या आणि टीम गावडोशी केयूसीसी संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या चला दोन्ही संघ कर्णधार या जेबीसीसी रोळे आता या मॅच मध्ये ना
आवश्यकता. यावेळेसचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. 2 चेंडू आणि 12 ची आवश्यकता. 28 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल आणि उर्वरित 2 बॉल मध्ये आता बनवायच्या 12. यावेळेसचा बॉल फुलटॉस त्याला कव्हरच्या दिशेने खेळून काढला. चेंडू 1 बाउंड सीमारेषा पार चाललाय. चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती. येणारा 1 बॉल आणि बनवायच्यात 8 धावा. 1 बॉल आणि 8 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव चेंडूसह षटक समाप्त झाला. हा सामना विजय प्रस्थापित करत असताना KUCC